तर एक महत्त्वाची बातमी, अनिल देशमुख यांची गाडी भाजपकडून अडवण्याचा प्रयत्न झालाय। काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी देशमुखांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले, काल पेन ड्राईव्ह दाखवला, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातले भाजप कार्यकर्ते संतप्त आहे। काटोल परिसरामध्ये काल नरखेड तालुक्यामध्ये हा अनिल देशमुख यांचा कार्यक्रम होता। त्या ठिकाणी गेले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी केली। काही कार्यकर्ते त्या कार्यक्रमात गेले होते, अनिल देशमुख यांचा जिथे कार्यक्रम होता, आणि त्यांची गाडी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। मोठी सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तैनात होती। पोलिसांनी त्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवलं त्या ठिकाणी। परंतु गेल्या 2 दिवसात भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे नेते आमने सामने असल्याची परिस्थिती नागपूर जिल्ह्यात तरी पाहायला मिळतात। श्याम मानव यांनी केलेले आरोप, त्यानंतर अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप, पेन ड्राईव्ह दाखवला, त्यानंतर कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते काटोल विधानसभा मतदारसंघात आक्रमक आहे आणि त्यांनी अनिल देशमुख यांची गाडी अडवण्याचा काल प्रयत्न केला, परंतु गाडी ते अडवू शकली नाही, कारण की त्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळालंय। गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।